मित्रहो नमस्कार. गेल्या 10-15 वर्षापासून आपल्या देशातील सर्वश्रेष्ठ न्यायसंस्था, अतिशय पवित्र आणि विश्वासार्ह मानली जाणारी न्यायसंस्था, न्यायासाठीचं शेवटचं ठिकाण मानली जाणारी संस्था अनेकदा वादाच्या, तर्काच्या, संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे. या संस्थेने दिलेल्या अनेक निकालाबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे. आणि जेव्हा पंतप्रधान मोदीच गणपती उत्सवासाठी देशाच्या सर्व न्यायाधीशांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा तर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण न्यायालयातल्या हालचालीविषयी प्रश्न विचारता येत नाही, अवमानकारक कोणती भूमिका घेता येत नाही, म्हणून लोक शांत बसतात, पाहत बसतात. ह्या सगळ्या परिस्थितीच्या बाबतीत चर्चा चालू असतानाच अलाहाबाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाने शेखर यादवने विश्व हिंदू संघटनेच्या कार्यक्रमात भाषण करताना आपल्या देशाच्या धार्मिक सलोख्याला, जाती सलोख्याला आणि संविधानात्मक तरतुदींनाच गालबोट लागावं असं विधान केलेलं आहे. ते म्हणाले की हा देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालायला पाहिजे. त्यांच्यासाठी कायदे आहेत. आता बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक अशी विभागणी आपली संविधान करत नाही आहे. आपल्याकडे जे काही आहे ते सर्व 150 कोटी लोकांच्यासाठी आहे. जेव्हा न्यायाधीशच बहुसंख्याक हा शब्द उच्चारतात, तेव्हा इथल्या विविधतेतून एकता या तत्वाचं काय होतं? इथे 6 धर्म आहेत, 4-5 हजार जाती आहेत, एवढी प्रादेशिक भिन्नता आहे. त्यात तुम्हाला बहुसंख्याकांचं तत्व लावता येत नाही आहे आणि ते लावणं गैर आहे. हे न्यायाधीशांना कळत नसावं असं नाही आहे. त्यांना कळत असूनही त्याने आपल्या मनातल्या धार्मिक भावनांना, मूलतत्ववादी विचारांना एका अर्थाने वाट मोकळी करून दिलेली आहे. याच्यावर देशभर वादळ उठलेलं आहे आणि लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये या न्यायाधीशाच्या विरुद्ध महाभियोग खटला चालवण्याची तयारी चालू आहे. आता या खटल्यात काय होईल? त्या खटला जिंकण्यासाठी आवश्यक असलेलं बहुमत विरोधकांच्याकडे आहे का? ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत. पण मुद्दा एकच असा उरतो की न्याय संस्थेने अशा राजकीय विषयामध्ये, धार्मिक विषयामध्ये लक्ष घालणं योग्य आहे का आणि त्यांच्या पदाला ते शोभतं का? हे जे शेखर यादव न्यायाधीश आहेत, हे ह्यांचं पहिलंच वादग्रस्त विधान नाही आहे. पूर्वी त्यांनी गायीविषयी असंच विधान केलं होतं की गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी कायदा करावा असं त्यांनी न्यायासनावर बसून सांगितलं होतं. त्याही पुढे जाऊन एका सुनावणीच्या वेळेला ते म्हणाले की प्रभू श्रीराम ह्या देशाचं आद्य दैवत आहे, त्याचा सन्मान राखावा असा कायदा केला जावा. तर जगात असा कोणताही देश नाही आहे की देवाचा सन्मान करा, देवाची भक्ती करा, देवाचा आदर करा म्हणून कायदा झालेला आहे. आणि आपलं संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या आपल्या खाजगी जीवनामध्ये कोणताही धर्म, कोणताही देव, कोणतीही प्रथा परंपरा जी विधायक असेल ते पाळायला परवानगी आहे. असं असताना रामाचा सन्मान राखला जावा ह्याच्यासाठी कायदा करावा असं एक उच्च न्यायालयाचा न्यायाधीश कसं काय सुचवतो? जी भाषा संघाच्या, विश्व हिंदूच्या कर्मठ धार्मिक वृत्तीच्या माणसाच्या ओठावर शोभायला पाहिजे, ती न्यायाधीशाच्या ओठावर कशी काय येते? आणि त्याला पायबंद घालणारं काहीच नाही का आपल्याकडे? कारण सरकार पण हिंदुत्ववादी आहे. ते पुढाकार घेऊन अशा बाबतीत लवकर कारवाई करेल अशी अपेक्षा करणं पण गैर आहे. आणि विरोधक दुबळे आहेत, त्यांनी कितीही आवाज काढला तर सत्ताधारी तो दाबून टाकण्याची शक्यता आहे. एका विलक्षण अडचणीमध्ये आपण सगळे सापडलेलो आहोत. जर कोर्टातूनच असे फतवे निघाले कायद्याचे, अल्पसंख्य बहुसंख्य असा भेदभाव करण्याचे, तर या देशातली जी सामाजिक धार्मिक वीण
धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे विणली गेलेली आहे ती उसवली जाण्याचा जास्त धोका आहे. एकीकडे आपण न्यायाधीशांना पवित्र गायीसारखं मानतो, न्यायालयाचा कधी अवमान करत नाही, ते योग्यच आहे. पण न्यायालय जेव्हा अशा भूमिका घेऊन पुढे येत असेल तर काय करायचं? लोकांना आधार कोणता आहे? लोकांना आपली कैफियत मांडण्याचं शेवटचं ठिकाण जे न्यायालय आहे ते असं जर वेगळ्या वेगळ्या वादात रंगायला लागलं आणि मला संकोच वाटत नाही असं बोलताना असं थेट सांगायला लागलं तर काय होणार आहे? जे हिंदुत्ववादी राष्ट्राच्या कल्पना मांडतात, जे हिंदुत्व घेऊन राजकारण करतात, त्यांच्या हातात अशा विधानामुळं कोलीत दिल्यासारखं होईल. न्यायालयाची भूमिका कोलीत देण्यासाठी नसते आहे. हे लोकांनीच न्यायालयावर दबाव आणून, नैतिक दबाव आणून सांगायला पाहिजे. आणि सरकारला जर चाड असेल न्याय, कायदा, सुरक्षितता, धर्मनिरपेक्षता, समानता, बंधुता, तर त्यांनीच पुढाकार घेऊन अशा बोलघेवड्या न्यायाधीशांच्या ओठाला टाके घालण्याचं काम केलं पाहिजे. ते करावं अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.